हॅलो डिअर स्टुडंट, एसबीआय पीओचं जे आहे अनएक्सपेक्टेडली नोटिफिकेशन आलेलं आहे. आपण अपेक्षा करत होतो की आयबीपीएस पीओचं नोटिफिकेशन येईल. ते पण येणारच आहे, त्याच्या पण एक्झाम डेट डिक्लेअर झालेलेच आहे. बट अनएक्सपेक्टेडली दिस इज अ एसबीआय पीओ नोटिफिकेशन, नॉट अ आयबीपीएस पीओ नोटिफिकेशन, है ना. तर एसबीआय पीओचं नोटिफिकेशन जे आहे डिक्लेअर झालेलं आहे. नुकतंच 541 वॅकन्सी आपण याच्यामध्ये बघू शकता. तर यामध्ये जे आहे कशा प्रकारे एक्झाम होणार आहे, कुठले पेजेस राहतात, सायकोमेट्रिक टेस्ट, इंटरव्ह्यू, त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया किंवा एक्झामचे फॉर्म भरण्याच्या ज्या डेट्स आहे किंवा जे काही आपल्याला डिटेल लागते एका एक्झाम देण्यासाठी, ते पूर्ण आपण या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तो व्हिडिओला नक्कीच जुळलेले राहा, म्हणजे तुमचं जे आहे ऑल डाऊट जे आहे ते क्लिअर होतील. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच आपल्या फ्रेंड सोबत शेअर करा आणि अशाच प्रकारची इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी जे आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तो आपण वेळ न गमावता एसबीआय बद्दल बघूया. एसबीआयचं जे आहे जसं आपण बघतो आहे की आपल्या समोर, जसं मी सांगितलं अनएक्सपेक्टेडली, की एसबीआयच्या ज्या एक्झाम आहे एक्सपेक्टेड होत्या की जे आहे समजा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये प्रिलिम्स वगैरे होईल, याचं नोटिफिकेशन येईल असं मुलं एक्सपेक्ट करत होते. पण यावर्षी आपण जसं बघतोय की बँकिंग जे आहे ते झटक्यावर झटके देत आहे आपल्याला, की आपल्याला माहिती आहे की जसं आता आरआरबी होणार होती, पण पुन्हा रिशेड्यूल जे आहे आयबीपीएसने पूर्ण केलेले आहे एक्झामचं. आणि एसबीआयचं पीओचं सुद्धा नोटिफिकेशन अनएक्सपेक्टेडली आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. बट जे आहे ते एक्सेप्ट केल्याशिवाय आपल्या हाती काही नाही आहे. तो आपण थोडं डिटेल जाणून घेऊया. नक्की तिथं जे आता नवीन विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत त्यांचा लॉसच मी म्हणेल, की जर म्हणजे आता ग्रॅज्युएशन झालं आणि चला आता प्रिपरेशन करूया आणि 6 महिन्यानं एक्झाम देऊया, असे जे विद्यार्थी थांबलेले होते त्यांचं नक्कीच याच्यात नुकसान झालेलं आहे. बट जे विद्यार्थी आधीपासून प्रिपेअर करत आलेले आहेत त्यांना आपण स्लीपर सेल सारखं म्हणू शकतो, की अभ्यास करत आहेत 2-3 वर्षापासून, तर त्यांच्यासाठी नक्कीच ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे. 541 वॅकन्सी इथे आपल्याला दिसत आहेत. आपण जर फॉर्म भरण्याची डेट इथं बघतो आहे तर नोटिफिकेशन आजच रिलीज झालेलं आहे 24 जूनला. फॉर्म भरणं अप्लिकेशन मोड जो आहे तो ऑनलाईन आहे, म्हणजे आपण जो फॉर्म आहे तो ऑनलाईन फॉर्म मध्ये भरू शकतो. ऑफलाईन फॅसिलिटी नाही आहे यामध्ये. एक्झाम सुद्धा आपली ऑनलाईन याच्यामध्येच होणार आहे ना, ऑनलाईनच एक्झाम आहे. सिलेक्शन प्रोसेस जे आहे ऑनलाईन टेस्ट, इंटरव्ह्यू अँड सायकोमेट्रिक टेस्ट पण याच्यामध्ये राहते, ते सुद्धा आपण बघूया. त्यानंतर एज इलिजिबिलिटी जर आपण बघितलं, 21 वर्षापासून 30 वर्षापर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये नक्कीच आपल्याला जे आहे जे आपण म्हणतो की रिलॅक्सेशन, एज रिलॅक्सेशन सुद्धा मिळणार आहे आपल्या कॅटेगरीनुसार. त्याचं पण डिटेल मी घेतोय थोड्या वेळा बघा. त्यानंतर एसबीआय पीओच्या एक्झाम डेट जर आपण बघतो आहे तो प्रिलिम्स जी आहे, पूर्व परीक्षा आणि मेन्स परीक्षा, तो प्रिलिम्स जे आहे ते जुलै ऑगस्ट मे बी, आत्ताच नोटिफिकेशन आलेलं आहे तर जुलै मंथमध्ये तर मला चान्सेस कमी वाटत आहेत. पण ऑगस्टच्या 10-12 तारखेपर्यंत, म्हणजे ऑगस्टचा जो सेकंड सॅटरडे और संडे, तिथं एक्सपेक्टेड डेट आहे की एक्झाम होऊ शकतात. और ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्येही ना येऊन जाऊ, काही सांगता येत नाही. आणि लगेच आपण 2-3 दिवसात आयबीपीएस पीओ आणि एसबीआय पीओ आलेला आहे, तो एसबीआय क्लर्कचं पण नोटिफिकेशन पटकन येऊ शकतोय. तो चांगल्या तऱ्हेने तयारीला लागा, एवढं त्याच्यातून हेच तुम्हाला सांगेल. तो जुलै ऑगस्टच्या 10-12 म्हणजे सेकंड वीक पर्यंत आपण एक्झाम कन्सिडर करू शकतो. आणि मेन्स एक्झाम जे सांगितली आहे ती सप्टेंबर. तो ऑगस्ट मध्ये जर आपली आपण बघतोय की समजा प्रिलिम्स होत आहे, तो सप्टेंबर महिन्याच्या आय थिंक लास्ट वीक मध्ये त्याची मेन्स व्हायला पाहिजे ॲज अ एक्सपेक्टेड, और इन बिटवीन सुद्धा होऊ शकते. जर आपण यामध्ये बघतोय तर ड्युरेशन ऑफ एक्झाम, पेपर 1 जर आपण बघतोय तो 60 मिनिटाचा म्हणजे 1 तासाचा डिटेलही आपण बघणार आहे समोर. आणि मेन्स जर आपण बघतोय तर 3 तास 30 मिनिट म्हणजे 3.5 तासाचा मेन्सचा एक्झाम आहे. कसा पॅटर्न वगैरे राहील ते आपण नक्की आता बघूया. तो रिक्रुटमेंट स्टेजेस आर प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू अँड इन बिटवीन सायकोमेट्रिक टेस्ट सुद्धा यामध्ये आहे. तो डिटेल नोटिफिकेशन पण मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल, त्याच्या थ्रू सुद्धा जा तुम्ही. हे मेनली तुम्हाला ज्या मेन गोष्टी आहेत त्या आपण इथे एक्सप्लेनेशन मध्ये घेऊया. तर जसं मी सांगितलं नोटिफिकेशन रिलेट डेट आजचीच आहे. आणि ऑनलाईन अप्लिकेशन बिगिन्स म्हणजे फॉर्म भरणं सुद्धा आजपासून स्टार्ट झालेलं आहे. अँड लास्ट डेट टू अप्लाय इज 14 जुलै, 14 जुलैपर्यंत आपण नक्की त्याचे फॉर्म भरू शकतो. बट एवढा वेळ लावू नका, 2-4 दिवसात जे काही होते थोडंसं बघून घ्यायचं नोटिफिकेशन व्यवस्थित, आणि लवकरात लवकरच फॉर्म भरायचा. शेवटी जाऊन आपली साईड हँग होणं किंवा या प्रोसेसमध्ये गेल्यापेक्षा लवकर फॉर्म भरलेला काय राहील आपल्याला बेटर राहील.
यामध्ये जर एज बघतोय आपण ऑलरेडी सुद्धा बघितलं आहे, मिनिमम एज इज 21 इयर्स अँड मॅक्झिमम एज इज 30 इयर्स आपण बघू शकतो इथे. पुढे जाऊया आपण. यामध्ये जर आपण बघतोय हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तर इथे बघा कॅन्डिडेट मस्ट possess a ग्रॅज्युएशन डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी और इक्विवेलेंट क्वालिफिकेशन रेकग्नाइज्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. सो ग्रॅज्युएशन, ठीक आहे, तिथे सांगितलेलं आहे आपल्याला की आपल्याला काय पाहिजे आहे, ग्रॅज्युएशन पाहिजे आहे ओनली. एनी डिसिप्लिन, BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग और डॉक्टर समथिंग जे काही तुमचं असेल, तो ग्रॅज्युएशन लेवलची जी डिग्री असेल दॅट विल बी अलाउड, हा ना, म्हणजे ते कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतात. आणि नेक्स्ट आपण बघतोय की देअर इज अ नो स्पेसिफिक डिग्री रिक्वायर्ड, म्हणजे स्पेसिफिक डिग्री नाही पाहिजे, कुठल्या डिसिप्लिन मध्ये झालं पाहिजे असं काही नाही आहे. आणि नेक्स्ट, हॅव्हिंग 60% मार्क इन ग्रॅज्युएशन इज नॉट मॅन्डेटरी, म्हणजे याची पण गरज नाही आहे, म्हणजे आपलं पर्सेंटेज किती जरी असतील सो वी कॅन अप्लाय फॉर द SBI. कधी कधी आपण बघतोय की SBI जे आहे पर्सेंटेज क्रायटेरिया ठेवते, बट या वेळेला ग्रॅज्युएशन मध्ये जो आहे पर्सेंटेजचा कुठलाही क्रायटेरिया यांनी घोषित केलेला नाही आहे. ठीक आहे, सो दॅट्स अबाउट युअर एज्युकेशनल क्वालिफिकेशन. एज क्वालिफिकेशन आपण बघितलंच आहे. जसं मी तुम्हाला सांगितलंय की एक्झाम 2 फेजेस मध्ये होणार आहे, प्रिलिम्स अँड मेन्स. प्रिलिम्सचा पेपर जर बघतोय तर आपलं थोडंफार इथं चेंजेस झालेले आहे. इन जनरल जो IBPS चे पेपर राहतात त्यामध्ये आपण इंग्लिश 30 मार्क्स साठी फॉन्ट जो आहे 35 अँड रिजनिंग 35, बट इथं लिटिल बिट आपल्याला लास्ट इयर पासून थोडे चेंजेस बघायला मिळत आहेत. तो इथे चेंजेस काय बघा, इंग्लिश लँग्वेज नंबर ऑफ क्वेश्चन्स आर 40, टोटल मार्क्स आर 40. सो मोर वेटेज टू गिवन टू द इंग्लिश लँग्वेज, म्हणजे त्याचं प्रिपरेशन आपलं चांगलं पाहिजे. 40 क्वेश्चन 40 मार्क, आणि सेक्शनल टायमिंग तो आहे पहिले SBI नच आणलेला आहे. आणि मोस्टली बँकिंगच्या एक्झाम ज्या आहे ते SBI ला फॉलो करतात. सो मे बी जर असा ट्रेंड फॉलो झाला तर IBPS च्या एक्झाम मध्ये इंग्लिशचं वेटेज जे आहे ते वाढू शकते. मी याआधी सुद्धा एक्सप्लेन तुम्हाला केलेला आहे की ऍज पर माय कन्सिडरेशन जो हा सेक्शनल टायमिंग सुद्धा जो आलेला आहे दॅट फॉर इंग्लिश, बिकॉज स्टुडंट जे आहे इंग्लिशला स्टार्टिंगला आपण बघतोय की अवॉइड करतात स्टडीमध्ये, आणि दिवसांदिवस इंग्लिशचं इम्पॉर्टन्स काय होत चाललेलं आहे, वाढत चाललेलं आहे. सो इंग्लिशमध्ये आपल्याला रिडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. याच्या आपण स्ट्रॅटेजीवर सुद्धा एक व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येऊ की कसं आपण एक्झामचं प्लॅनिंग करू शकतो. आणि मी जर सांगितलं की आत्ताच जे विद्यार्थी अभ्यासाला लागलेले आहे त्यांच्यासाठी तर थोडं डिफिकल्ट आहे, बट जे आधीपासून करत आहे तर नक्कीच चांगली न्यूज त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे, तर आपण इथे बघतोय की न्यूमेरिकल ॲबिलिटी, ज्याला आपण क्वांट किंवा मॅथ्स वगैरे म्हणतो, ॲप्टिट्यूड अँड रिजनिंग ॲबिलिटी 30 क्वेश्चन 30 मार्क्स. 20 मिनिट्स आर अलाउड टू इच सेशन. सेक्शनल टायमिंग आहे. 1 hourचं ड्युरेशन आहे. टोटल मार्क्स 100, टोटल क्वेश्चन्स आर 100, मीन 1 क्वेश्चन कॅरी 1 मार्क. देन तुम्ही बघू शकता निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते 0.25 ची आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे याला. ठीक आहे, आणि आता आपण बघूया सेकंड जो आपला आहे, दिस प्रिलिम्स इज अ क्वालिफाईंग इन नेचर, म्हणजे आपल्या फायनल सिलेक्शन मध्ये जे आहे याचे मार्क कन्सिडर केले जात नाही. तो याला आपल्याला फक्त पार करायचा आहे. आपला जो फायनल रिझल्ट राहतो दॅट डिपेंड्स अपॉन अवर इंटरव्ह्यू अँड मेन्स एक्झाम. ठीक आहे, सो आपण बघून घेऊया मेन्स बद्दल. मेन्सचा हा एक्झाम पॅटर्न तुमच्यासमोर तुम्हाला दिसतोय बघा. रिजनिंग अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड सेक्शन A अँड सेक्शन B है ना, म्हणजे दोन सेक्शन मध्ये रिजनिंग आणि कम्प्युटर ऍप्टिट्यूड दिलेला आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स आर 40 अँड टोटल मार्क्स आर 60. ऍज अ कम्पॅरिझन मी तुम्हाला सांगेल की कम्प्युटरचे जे आहे क्वेश्चन मोस्टली कमी येतात. सो म्हणजे 3-4 क्वेश्चन येतील आलेच तर, किंवा कधी कधी अवॉइड सुद्धा केल्या जाते. सो मोस्टली दिस सेक्शन इज डिपेंडेंट अपॉन रिजनिंग. नंबर ऑफ क्वेश्चन आपण बघू शकता 40 आणि टोटल मार्क जे आहे ते 60. जो पेपर सोडवण्याचं माध्यम जे आहे इंग्लिश किंवा हिंदी तुम्ही इथं चॉईस करू शकता. ड्युरेशन त्याला दिलेलं आहे 50 मिनिट. इथे सुद्धा सेक्शनल टायमिंग आपल्याला आहे. देन आपण बघतोय इंग्लिश लँग्वेज है ना, त्याच्यामध्ये सुद्धा 40 क्वेश्चन, टोटल मार्क 20. इथे बघा प्रिलिम्स मध्ये इंग्लिशला 40 क्वेश्चन 40 मार्क, बट मेन्स मध्ये 40 क्वेश्चन आणि 20 मार्क, म्हणजे इथं वेटेज इंग्लिशचं थोडं कमी करून टाकलेलं आहे त्यांनी. आणि इंग्लिश लँग्वेज यू कॅन सॉल्व इन ओनली इंग्लिश, तिथं हिंदीचा तुम्हाला ऑप्शन राहणार नाही. अदर कुठल्याही क्वेश्चनला तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा सोडू शकता आणि इंग्लिशमध्ये सुद्धा सोडू शकता. त्याला 40 मिनिट अलाउड केलेले आहे. देन वी सी डाटा अनालिसिस, इंटरप्रिटेशन. तो मेन्स मध्ये जे आहे SBI च्या क्वांटचे अदर चॅप्टर नसतात, ओनली यू कॅन सी द DI.
म्हणजे पूर्णपणे त्याच्यामध्ये काय राहतात, डाटा इंटरप्रिटेशन किंवा डाटा एनालिसिसचे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील. तर यामध्ये जर आपण बघतोय 30 क्वेश्चन 60 मार्क्स, म्हणजे इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. आणि इथं जे आपल्याला ड्युरेशन दिलं आहे दॅट्स 45 मिनिट आपण बघू शकू राहिलो. त्यानंतर जनरल इकॉनॉमिक्स बँकिंग अवेअरनेस जे म्हणू आपण, so 60 number of question, total marks are 60 and duration is a 45. मेन्स मध्ये मित्रांनो लक्षात घ्या, आपण म्हणजे जे मॅक्झिमम मार्क कव्हर करू शकतो दॅट्स ऑन अ जनरल अवेअरनेस. सेकंड यू शुड फोकस ऑन अ रिझनिंग अँड थर्ड इंग्लिश अँड लास्ट ऑन द DI. डिफिकल्ट लेवलचे DI राहतात चांगलेच, एक दोन DI जरी आपण सॉल्व्ह करू शकलो दॅट बेटर. SBI PO मेन्सचे जे आपण जर बघितले इथले डाटा इंटरप्रिटेशनचे जर कट ऑफ बघितले, एक एक दोन दोन मार्क सुद्धा सेक्शनल कट ऑफ गेलेले आहे. तो मोस्टली मी सांगेल या म्हणजे आपल्याला जर मेन्स क्लिअर करायची आहे तर इकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. नक्कीच आपण याच्या स्ट्रॅटेजीवर प्लॅनिंगवर सुद्धा एक व्हिडिओ तुमच्यासाठी लगेच घेऊन, ठीक आहे. यानंतर जर बघितलं कम्युनिकेशन स्किल, ठीक आहे, ईमेल्स, रिपोर्ट, सिच्युएशन अनालिसिस अँड रिपोर्ट रायटिंग, याला जे आहे 3 क्वेश्चन, म्हणजे एक हा सुद्धा आपल्याला डिसाइडिंग फॅक्टर असू शकतो आपल्या रिझल्ट मध्ये. 3 क्वेश्चन आहे, 50 मार्क याला अलाउड आहे. इंग्लिश मध्ये आपल्याला टायपिंग मध्ये लेटर एसे जसं आपण म्हणतो, बाकी ईमेल वगैरे कसं करायचं याच्याबद्दलचं ते सेक्शन राहील. आणि 30 मिनिटचा याच्यासाठी आपल्याला काय आहे ड्युरेशन, म्हणजे इकडचे टोटल 3चा प्लस 30 मिनिट. आणि मेन्स जो आहे एकाच दिवशी असतो, याचे काही वेगवेगळे सेक्शन नाही होत. एक सेक्शन झाला की दुसरा सेक्शन लगेच सुरू. इथपर्यंत तुम्ही पोहोचले की लगेच तुम्हाला इकडचं सेक्शन पण सुरू होऊन जाईल. म्हणजे कंटिन्यू 3.5 तासाचा हा पेपर राहतो आपल्याला, एक एक दोन दोन दिवस काही पेपर राहत नाही, ठीक आहे. तो हा झाला मेन्सचा पॅटर्न, ठीक आहे. यानंतर काही डिटेल्स जर आपण बघितले तो आपल्या ज्या आहे नुकतंच काही बॅचेस सुरू झालेल्या आहे. आता जर आपण बघितलं आजची 24 जून आहे आणि कालपासूनच एक आपली बॅच सुरू झालेली आहे 23 जूनची, जिचा टायमिंग आहे 10 ते 12 AM. आणि याच्यानंतर जी एक बॅच आपली सुरू होत आहे दॅट्स फ्रॉम 7 जुलै. तर बघा आता मी जर सांगेल की नवीन विद्यार्थी आहे तो थोडंसं क्वालिफाय करायला कठीणच आहे. बट जे जुने विद्यार्थी आहेत नक्की त्याच्यासाठी ट्राय करू शकतात, आधीपासून जे अभ्यास करून राहिले. बट असे सडनली नोटिफिकेशन येऊन जातात मित्रांनो बघा, आणि आपण त्याच्यासाठी रेडी नसतो. सो यू मस्ट स्टार्ट फ्रॉम अर्ली. म्हणजे जे विद्यार्थी समजा ग्रॅज्युएशनला असताना जर त्यांनी क्लासेस केले असेल तर दे मस्ट हॅव गेट द ग्रेट रिझल्ट नाऊ. म्हणजे आपण बघतोय की SSC CHSL पण आज नोटिफिकेशन आलेलं आहे, SBIचं अनएक्सपेक्टेड नोटिफिकेशन आलेलं आहे. तो जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनला आहे त्यांना माझं सजेशन राहील की अर्ली तुमच्या प्रिपरेशनला जे स्टार्ट आहे ते करायला तुम्ही पाहिजे. म्हणजे असे अनएक्सपेक्टेड चेंजेस जरी झाले तर आपण एक्झामसाठी काय करू शकतो, प्रिपेअर करू शकतो. यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छिणार की काही जे विद्यार्थी आहे जे इनबिल्ड टॅलेंटेड विद्यार्थी असतील, जसं मी म्हणेल की आधीपासून त्यांचे जे कॉलेजचे किंवा स्कूलचे स्कोअर चांगले आहे, तो ते आताही याला ट्राय करू शकतात. आपला जो क्लास आहे ऑनलाईन रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा आपल्या ऍपला अवेलेबल आहे, SUBT ऍपला. तिथे जो आहे बँकिंगचा एक फुल कोर्स अवेलेबल आहे. तर जर तुमची तेवढी क्षमता असेल तर नक्कीच तुम्ही जे आहे म्हणजे आता क्लासमध्ये तर स्लोली व्यवस्थित कम्प्लीट केल्या जाते, बट रेकॉर्डेड कोर्स मध्ये तुम्ही जे आहे तुमच्या टायमिंग नुसार जास्त टॉपिक सुद्धा एका दिवसात जे आहे कव्हर करू शकता. जर तुमच्या जिद्द असेल तर नक्कीच आपण रेकॉर्डेड कोर्स मध्ये भेटू शकतो. जर तुम्हाला तो कोर्स परचेस करायचा असेल किंवा तुम्हाला समोरच्या एक्झाम फोकस करायच्या असेल तर नक्कीच आमच्या ऑफलाईन बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. या बॅचेस ऑनलाईन मध्ये लाईव्ह सुद्धा आहे. आणि तुम्हाला जर सेल्फ स्टडी करून आत्ताच्याच एक्झाम फोकस करायच्या असतील तो आपल्या प्ले स्टोअरला SUBT नावाचं अप्लिकेशन सुद्धा अवेलेबल आहे, त्यामध्ये सुद्धा आपला कोर्स अवेलेबल आहे. जर तुम्हाला काही अजून डिटेल याबद्दल जाणून घ्यायचं असेल नक्कीच माझ्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझे कॉन्टॅक्ट नंबर इथे मी मेन्शन केलेले आहेत. तो आणि 7 जुलैची जी बॅच आहे त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन सुद्धा स्टार्ट झालेले आहे. तर नक्कीच जे आहे चांगल्या तुमच्या रिझल्टसाठी अजूनही RRB PO, RRB क्लर्क, ठीक आहे, या एक्झाम ज्या आहे नोव्हेंबरमध्ये वगैरे होणार आहेत. तर त्या जर एक्झाम तुम्हाला फोकस करायचा असेल तर नक्कीच SUBT अकॅडमी सोबत जुळा आणि आपल्या एक फ्युचरला जे आहे आपल्या करिअरला चांगली सुरुवात द्या. धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जसं मी सांगितलं नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशा प्रकारची माहिती पूर्णपणे मिळवण्यासाठी आपल्या SUBT चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.